माजी आमदार के.पी. पाटील चेअरमन असलेल्या बिद्री साखर कारखान्यावरती काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून डिस्टिलरी प्रकल्पावरती कारवाई केली होती। ही कारवाई राजकीय हेतूने केल्याचं शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप करत आज कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी करवीर तहसील कार्यालयावरती मोर्चा काढलाय। यावेळेला सरकार आणि आमदार आबिटकर यांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर रणवून सोडला। दरम्यान सरकारने तातडीने बिद्री कारखान्यावरील कारवाई मागे घ्यावी, अन्यथा मोठा आंदोलन उभारू असा इशारा देखील सभासद शेतकऱ्यांनी दिला आहे। आजचं जे आंदोलन जे आहे ते बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे जे परवाना रद्द केलेला आहे, विक्री परवाना आणि प्रोडक्शन परवाना, या परवान्याच्या विरोधात आहे। हा परवाना डायरेक्ट बंद केला, म्हणजे त्यांनी जी कारवाई केली, रात्रीची कारवाई केली आणि त्या रात्रीच्या कारवाईनंतर नोटीस देऊन संचालकांचं किंवा साखर कारखान्याचं म्हणणं ऐकून घेऊन मग ही कारवाई करणं अपेक्षित होतं। ही अचानक केलेली कारवाई जी आहे या कारवाईच्या विरोधातलं हे मोठं आंदोलन आहे आणि हे असं आंदोलन आम्ही पुन्हा पुन्हा करणार आहोत। जोपर्यंत कारवाई मागे घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन हे उभा राहिलं जाईल।